नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण चिकन पुलाव करणार आहोत। त्यासाठी पाव किलो चिकन घेतले आहे, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। पाव किलो बासमती तांदूळ घेतलेत। ह्या वाटीच्या प्रमाणामध्ये 2 वाट्या तांदूळ आहेत। सर्वात प्रथम चिकन मॅरिनेट करून घेऊया। छोटा अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आहे। कोणते कोणते मसाले टाकायचे ते बघूया। छोटा पाव चमचा हिंग आहे, छोटा पाव चमचा हळद, छोटा अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि छोटा अर्धा चमचा गरम मसाला। हे सर्व मसाले आपण ह्याच्यात टाकूया। थोडंसं मीठ। सर्व मिक्स करून घेऊया। सर्व साहित्य चिकनला व्यवस्थित लावून घेऊया। याच्यावर झाकण ठेवते, हे आपण साईडला ठेवून देऊया। तांदळामध्ये पाणी टाकूया। 2 ते 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया। 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत। हे तांदूळ आपण आता साईडला ठेवून देऊया। चिकन पुलाव करण्यासाठी 3 मध्यम आकाराचे कांदे उभे कापून घेतलेत। 1 मध्यम आकाराचा टोमॅटो उभा कापून घेतलाय। हे एक वाटण तयार करून घेतलंय। याच्यामध्ये 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि 10 ते 12 पुदिन्याची पानं, थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये वाटून घेतलंय। चिकन पुलाव करायला घेऊया। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये 3 चमचे तेल टाकते। कोणते कोणते खडे मसाले टाकायचे ते बघूया। 6 काळी मिरी घेतली आहेत, 4 लवंगा, 1 मसाला वेलची फोडून घेतली आहे, 1 स्टार फूल, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि 3 हिरव्या वेलच्या। हे सर्व साहित्य आपण याच्यात टाकूया। मंद गॅसवर 1 मिनिटभर खडे मसाले परतून घेऊया। छोटा अर्धा चमचा शहाजिरं टाकूया। तुमच्याकडे शहाजिरं नसेल तर तुम्ही साधं जिरं टाकू शकता। शहाजिरामुळे भाताला खूप छान सुगंध येतो। कांदा टाकूया। मीडियम गॅसवर कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेऊया। कांदा खूप लाल नाही करायचा, थोडासा नरम करून घ्यायचा। 2 मिनिटं कांदा छान परतून घेतलाय। कांदा आता नरम झालाय। याच्यामध्ये टोमॅटो टाकूया। 1 मध्यम आकाराचा टोमॅटो कापून घेतलाय। टोमॅटो परतून घ्यायचा आहे, नरम करून घ्यायचा आहे। 2 मिनिटं मीडियम गॅसवर टोमॅटो छान परतून घेतलाय। टोमॅटो मऊ झालाय। याच्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकूया, परतून घेऊया। मीडियम गॅसवर वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत वाटण छान परतून घ्यायचं आहे। वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत वाटण छान परतून घेतले। याच्यामध्ये कोणते कोणते मसाले टाकायचे ते बघूया। अर्धा चमचा काश्मीरी मिरचीची पावडर, अर्धा चमचा लाल मिरचीची पावडर, 1 चमचा चिकन मसाला आणि 1 चमचा बिर्याणी मसाला। हे सर्व मसाले आपण याच्यात टाकूया। सर्व मसाले परतून घेऊया। याच्यामध्ये 2 चमचे पाणी टाकते, म्हणजे मसाले छान परतले जातील। मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटं मसाले छान परतून घेऊया। मसाले छान परतले गेले, मसाल्यातून तेल सुटायला लागले। आता याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। याच्यावर झाकण ठेवते, झाकणावर पाणी टाकूया। मंद गॅसवर 2 मिनिटाची वाफ काढून घेऊया। 2 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। चिकनला छान पाणी सुटले। याच्यामध्ये ताटावरचं गरम केलेलं पाणी थोडं टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। याच्यावर झाकण ठेवते। मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनिटं चिकन शिजवून घेऊया। हे चिकन आपल्याला 60 ते 70% शिजवून घ्यायचं आहे। मधून मधून झाकण उघडून हलवून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। सर्व परतून घेऊया। याच्यावर झाकण ठेवते। मीडियम गॅसवर 3 ते 4 मिनिटं शिजवून घेऊया। 3 ते 4 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। चिकनला छान रंग आलाय, छान सुगंध सुटलाय। हे चिकन आपण भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकतो। खूप छान लागते। याच्यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। सर्व छान मिक्स करून घेतलं। आपण भातासाठी 2 वाट्या बासमती तांदूळ घेतले होते, त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये 4 वाट्या पाणी मी गरम करून घेतले, ते टाकूया। आपण तांदळाच्या दुप्पट पाणी टाकलेले आहे। सर्व मिक्स करून घेऊया। हाच भात जर तुम्ही कुकरमध्ये करणार असाल तर तुम्ही तांदळाच्या 1.5 पाणी घ्या। चवीनुसार मीठ टाकूया। मॅरिनेट करताना आपण त्याच्यात मीठ टाकलेलं आहे, त्या अंदाजाने मीठ टाकायचं आहे। मिक्स करून घेऊया। गॅस मोठा ठेवला आहे, भाताला उकळी आणूया। भाताला छान उकळी आली आहे। याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकूया। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, मिक्स करून घेऊया।
याच्यावर झाकण ठेवते. गॅस कमी केलाय. आपण भात शिजवून घेऊया. मंद गॅसवर 5 ते 6 मिनिटं भात शिजवून घेतलाय. झाकण काढून बघूया. भात छान शिजलाय. भाताचा छान सुगंध सुटलाय. छान शिजलाय भात. छान मोकळा मोकळा झालाय. आता मी गॅस बंद करते. आपला चिकन पुलाव तयार झालाय. प्लेटमध्ये भात सर्व करूया. भात छान झालाय. मोकळा सुटसुटीत. भात खूप गरम आहे. थंड झाल्यावर अजून मोकळा होईल. चिकन पुलाव प्लेटमध्ये सर्व केलाय. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. छान झालाय आपला चिकन पुलाव. चिकन पुलावची चव बिर्याणी सारखीच लागते. चिकन पुलाव बिर्याणीपेक्षा कमी वेळात होतो. चवीला छान लागतो. झटपट होतो. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.